चढाई करतोय भुईराचे नवघर संघाचा अष्टपैलू खेळाडू 7 विरुद्ध 1 असा सावध पवित्रा बोनस पॉइंट ऑन असणार आहे. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा हे शिवराया तुझं मानाचा मुजरा हे शिवराया तुझा मानाचा मुजरा. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीत आणि याच्या विशेष सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा शब्दरूपी सुमनांची उधळण करत सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी लगेचच उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून आज या कबड्डी स्पर्धेकरिता यूट्यूब लाईव्हचं जे काही स्पॉन्सरशिप आहे ती केली गेलेली आहे अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. आणि ज्यांचं आमच्या मंडळावर वेळोवेळी नितांत प्रेम असतं असे आदरणीय सुधीरजी केदारी यांचा आपण शुभ सन्मान करतोय. मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण सुधीरजी केदारी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आजच्या कबड्डी स्पर्धांकरिता आपल्या स्पर्धेला भेट देण्याकरिता आलेला आहे. त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आदरणीय सुधीरजी केदारी साहेब सरपंच ग्रामपंचायत खवली यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया आणि सत्कार करूया आदरणीय सुधीरजी केदारी साहेब. नक्कीच ज्याच्या कर्तृत्वाचे हात आबाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आबाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरा माणूस मोठा ठरतो. आणि नक्कीच असे आपले आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर सुधीरजी केदारी यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. तदनंतर आपण पुढील सन्मान करतो. मी मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय महेशजी अधिकारी आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे. आदरणीय महेशजी अधिकारी आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे आणि आपण पुढील सन्मान करतोय. मानगाव खुर्द येथील उपसरपंच आदरणीय शरदजी बोडके साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
त्यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करणार आहोत. मी महेश भाऊ अधिकारी आपल्याला विनंती करतो, आपण आदरणीय शरदजी बोडके साहेब यांचा या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करायचा. या ठिकाणी सन्मान केला जातोय एका यशस्वी उद्योगपती व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्थातच सन्मान्य शरदजी बोडके साहेब उपसरपंच साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. आपण स्वीकार करताय, आपलं खूप खूप धन्यवाद. तदनंतर मी शंकर ससर आपल्याला विनंती करतो, आपण पुढील सन्मानासाठी यायचं आहे. शंकर ससर आपण या. मी आमच्या मंडळाचे सरचिटणीस नामदेव महाले आपल्याला विनंती करतो, आपण पुढील सन्मान करायचा आहे. आणि या ठिकाणी मी राकेशजी ठाकूर आपल्याला विनंती करतो, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. नामदेवजी महाले आपल्याला विनंती करतो, आपण पुढील सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे. राकेशजी ठाकूर यांचा या ठिकाणी पुढील सन्मान होतो. मी राकेशजींना विनंती करतो, आपण व्यासपीठासमोर येऊन आपला यथोचितरित्या मान सन्मान स्वीकारायचा आहे. सत्कार करतील नामदेवजी महाले. आपण या ठिकाणी आदरणीय राकेशजी ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. शिवे येथील एक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राकेशजी ठाकूर तथा कार्याध्यक्ष सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मी उपाध्यक्ष श्री महेश अधिकारी यांना विनंती करतो की आपण इथे शुभ सन्मान करायचा आहे. श्री उदय चव्हाण आमच्या चिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते, चिवे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते ते उदय चव्हाण यांचा शुभ सन्मान मी महेश अधिकारी या मंडळाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व्हावा. उदय चव्हाण आमच्या चिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते. त्यानंतर सन्माननीय श्री बंडू ठाकूर लोणावळा येथे वास्तवात असलेले पण चिवे गावावरती नितांत प्रेम असलेले असे आमच्या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते बंडू ठाकूर यांचा सत्कार सचिन सागळे आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन सागळे आपल्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान होत आहे. श्री बंडू ठाकूर आमच्या चिवे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते लोणावळा येथे वास्तवात असले तरी चिव्यावरती नितांत प्रेम असलेले असे बंडू ठाकूर. यानंतर शुभ सन्मान होते ज्यांनी या मंडळाला बक्षीस देऊन उपकृत केलेले आहे असे अनिकेत ठाकूर एक चकडा किंग यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी जनार्दन बेलोसे या मंडळातील कार्यकारी सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. आपले बक्षीस दाते श्री अनिकेत ठाकूर अनिकेत ठाकूर आमचे बक्षीसदाते आजच्या या मंडळाचे. शंकर ससर आपण या ठिकाणी
पुणे मंडळाचे सदस्य परशुराम धावडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान मी हरेश जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. परशुराम धावडे आमच्या चिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे येथे वास्तव्यात असलेले परशुराम धावडे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. मी हरेश जाधव याला विनंती करतो की आपल्या शुभ मित्रांनो, हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील होणारा सामना असेल अर्थातच क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना होईल. स्वयंभू हनुमान चिवे विरुद्ध रणधुरंदर पाली आपल्यासाठी पहिला पुकार. स्वयंभू हनुमान चिवे विरुद्ध रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली आपल्यासाठी पहिला पुकार असेल. आपण तयारीत राहा. चला कॅमेरामॅन फोटोग्राफर आता मात्र काहीशा प्रमाणामध्ये बुचकाळ्यात पडतोय तो भोईराचे नवघर संघ. आता मात्र संयम दाखवावा लागेल जर आपल्याला ही आघाडी मोडत काढायची असेल तर. आंबोले संघ लाजवाब परफॉर्मन्स वैभव दळवीच्या माध्यमातून. या ठिकाणी एक शुभ सन्मान होतोय. नथुराम वाघमारे आमच्या या उसाळे गावचे रहिवासी ठाणे ते वास्तव्यात असलेले आणि ज्यांचं उसाळे गावातील नितांत प्रेम आहे असो कबड्डी लीग असो त्यांनी आताच कबड्डी लीग आपल्या अध्यक्षतेखाली त्यांनी घेतलेली आहे असे नथुराम वाघमारे यांचा शुभ सन्मान मी जयेश ठाकूर या मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान करायचा आहे. नथुराम वाघमारे ठाणे येथील रहिवासी. चला जयेश ठाकूर आपण नथुराम वाघमारे यांचा शुभ सन्मान इथे करून घ्यायचा आहे. श्री नथुराम वाघमारे यांचा इथे शुभ सन्मान होतोय. या मंडळाचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो पंच आहेत आपले पंच सक्षम आहेत कृपया आपण सहकार्य करा. आदरणीय प्रल्हादजी धनावडे आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. आदरणीय प्रल्हादजी धनावडे. आता मात्र चढाईसाठी हा एक नवोदित मोहरा आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र रोखला जातोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या कबड्डी स्पर्धेला इंटरनेट व्यवस्था प्राप्त झालेली आहे असे भारजे येथील समाजसेवक आदरणीय प्रल्हादजी धनावडे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. आदरणीय प्रल्हादजी धनावडे.
स्वयंभू हनुमान चिवे विरुद्ध रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली. आपण तयारीत राहा. आपल्यासाठी दुसरा पुकार. आता मात्र चढाईसाठी आदरणीय गजाननजी केदारे पिलोसरे येथील रहिवासी आपलं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. मंथन दंत आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी मंथन दंत आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या माध्यमातून या ठिकाणी बजावली जाते. या ठिकाणी मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी एक शुभ सन्मान करायचा आहे. मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय महेश भाऊ अधिकारी आपल्याला विनंती करतो आपण एक या ठिकाणी महत्त्वपूर्ण सन्मान करतोय. या ठिकाणी सन्मान केला जातोय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा खुल्या गटामध्ये ज्या खेळाडूने ठाणे शहर संघाचं प्रतिनिधित्व केलं असा कुमार मंथन दंत याचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने मित्रा तू आपल्या सुधागड तालुक्याचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलंच त्याबद्दल तुझा या ठिकाणी यथोचित आदर सत्कार केला जातोय. धन्यवाद कुमार मंथन दंत आपण या ठिकाणी आलात आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारलात. रामजी धावडे यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि बंडू ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपये. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले कल्याण ग्रामीणचे डोंबिवली ग्रामीणचे सन्माननीय आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक
हॅलो 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 या हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक आताच या ठिकाणी उपस्थित झालेले खऱ्या अर्थाने डोंबिवली ग्रामीणचे दमदार आमदार आदरणीय राजाजी मोरे साहेब तसेच त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समिती उपतालुका कल्याण ग्रामीणचे आदरणीय विकास शेठ देसले साहेब यांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांचे उधळण करत आणि टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. चला मित्रांनो तिसरा अंतिम पुकार असेल आपल्यासाठी. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपल्यासाठी तिसरा अंतिम पुकार रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध स्वयंभू हनुमान चिवे आपल्यासाठी हा तिसरा व अंतिम पुकार असेल. आता मात्र थर्ड रेड रोहन खेरक्टरवर जबाबदारी असेल. जर ही सुपर टॅकल झाली तर मात्र अंबोले संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. परंतु जर रोहन सक्सेसफुल झाला तर मात्र विजय झेंडे या ठिकाणी मिरवले जातील. भोयराचा नवगड संघाच्या माध्यमातून डीप रेड. यावेळेस मात्र रोहन सक्सेसफुल ठरतोय आणि निश्चितच विजयाच्या दिशेने मार्ग मोकळा करतोय. तो रोहन खेरटकर एक लाजवाब असा परफॉर्मन्स या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. उत्तम सावंत यांच्या माध्यमातून नवगड संघासाठी 201 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. नवगड संघासाठी देखील ग्रुप पंचायत चिवे येथील सरपंच आदरणीय रोहिदाजी साजेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. नवगड संघाचा परफॉर्मन्स म्हणजे आज लाजवाब खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय नवगड संघाच्या माध्यमातून. नामदेव महाले यांच्या माध्यमातून निश्चितच भोईराचं नवगड गावचे जावई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. आपण सामना संपल्याने घेऊन जायचं. आदरणीय नामदेवजी महाले यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला तिसरा अंतिम पुकार झालेला आहे. रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली विरुद्ध स्वयंभू हनुमान चिवे. आपण मैदानाकडे चला मित्रांनो. सामना संपता क्षणी आपल्याला या ठिकाणी लगेचच पुढील सामन्याला सुरुवात करायची आहे. आता मात्र सामना संपतोय आणि विजयी या ठिकाणी प्रथमच सुधागड तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये भोयराचा नवगड संघ एक नवोदित संघ आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये विजयी ठरतोय. आपलं खूप खूप अभिनंदन असेल भोयराचा नवगड संघ. आपण आपलं बक्षीस घेऊन जा. भोयराचा नवगड संघ.
लाजवाब परफॉर्मन्स आज आपण या ठिकाणी दाखवताय. चला स्वयंभू हनुमान शिवे रणधुरंदर स्पोर्ट्स क्लब पाली